श्री स्वामी समर्थ. आजच्या कथेचे नाव पुरुषार्थ. तुला किती वेळा सांगितले की माझ्या वस्तू जागच्या जागी हव्यात मला. एकदा सांगून पण तुला समजत नाही का? घरात बसून काय करत असतेस? राकेश रागात वसुधाला बोलत होता. अहो, मी फक्त साफसफाई करताना चुकून हलवले. काही गरज नाही माझ्या वस्तूंना हात लावायचा, समजले? राकेश पुन्हा ओरडला. वसूच्या डोळ्यात पाणी आले. ती तशीच किचनमध्ये आली. राकेशसाठी चहा ठेवायचा होता. हे नेहमीचंच होतं. राकेश स्वभावाने अत्यंत तापट आणि हेकेखोर. प्रेम, त्यातला हळुवारपणा, आपलेपणा काय असतो हे त्याच्या गावीही नव्हते. बायकोने बायकोसारखे राहावे, जास्त आवाज चढवू नये आणि नेहमी नवऱ्याच्या धाकात राहावे अशी त्यांची विचारसरणी. वसूने जास्त साज शृंगार करायचा नाही, परक्या माणसाशी बोलायचे नाही, शेजाऱ्यांशीही जास्त संबंध ठेवायचे नाहीत, असे राकेशचे बरेचसे नियम आणि अटी होत्या. वसूचे लग्न ठरले तेव्हा राकेश तिला खूप आवडला होता. दिसायला हँडसम, राकट शरीरयष्टी, उंचपुरा असा राकेश पाहता क्षणी तिला भावला होता. पण लग्न झाल्यानंतर त्याचा मूळ स्वभाव तिला समजला आणि तिच्या इच्छा अपेक्षांचा चुराडा झाला. लग्नाला 10 वर्ष होत आली. साकेत आणि शर्वरी 2 मुलं झाली. तरीही त्याच्या स्वभावात बदल नाही झाला. मुलंही त्याला घाबरून असायची. वसूला वाचनाची खूप आवड होती. तिचं काम उरकलं की ती वाचन करत राहायची. राकेशच्या वागण्याकडे दुर्लक्ष करत राहायची. तो बदलणार नाही, मग आपण का उगाच त्रास करून घ्यायचा असा ती विचार करत होती. वाचनातून तिला बऱ्याच गोष्टी समजू लागल्या होत्या. तिच्यासारख्या स्त्रियांच्या कथा वाचून ती विचार करत राहायची की आपण एकटीच नाही आहोत की जिच्या वाटेला हे दुःख आहे. अलीकडे वाचनामुळे तिच्यात थोडा थोडा बदल होत होता. आपण का राकेशची मनमानी सहन करतो? तिने BA केलेलं होतं. नोकरी करायची इच्छा असूनही राकेशच्या संशयी स्वभावामुळे तिला नोकरी करता आली नव्हती. त्यात त्याला मेल-इगो जास्तच होता. रात्री सगळे एकत्र जेवायला बसले. पहिला घास खाताच राकेश बोलला, कसली भाजी बनवली आहेस तू? याला चव तरी आहे? कुठे लक्ष असते तुझे? असे म्हणत ताट बाजूला सारून राकेश उठला आणि बाहेर गेला. वसूला समजेना की भाजी तर नेहमीप्रमाणेच बनवली होती, मग याला का चव नाही लागली? जाऊ दे म्हणत वसू आणि मुलांनी जेवण केलं. थोड्या वेळाने राकेश घरी आला. वसू झोपण्याच्या तयारीने बेडवर पडली. राकेश फ्रेश होऊन आला. तिच्याजवळ झोपे त्याने तिला आपल्याजवळ ओढले तर तिला ड्रिंकचा वास आला. राकेश ड्रिंक करायचा हे तिला माहीत होतं. ती त्याच्यापासून दूर झाली आणि बोलली, तुमच्याजवळ ही येण्याची माझी इच्छा नाही. तिने नाकारले. त्याचा त्याला खूप राग आला. तुझ्या इच्छांना येथे प्रश्नच येत नाही. तू माझी बायको आहेस हे विसरू नकोस आणि मला नकार द्यायला तुला अधिकारच नाही आहे, असं म्हणत राकेशने तिचा हात घट्ट पकडला. वसू रागात म्हणाली, मी तर चांगला स्वयंपाक करत नाही, मला वागण्या बोलण्याचा सेन्स नाही, मला काम नीट जमत नाहीत, मग असली बिनकामाची बायको तुम्हाला बेडमध्ये कशी चालते? जास्त बोलू नकोस आणि मला उलट उत्तर करू नकोस. राकेशही चिडून बोलला, बास, इतकी वर्षे तुमची मनमानी, तुमचा हेकेखोरपणा आणि सहन करते, आता नाही. मी पण माणूस आहे, मला मन, भावना आहेत, निर्जीव वस्तू नाही मी. वसू बोलत होती. इतके दिवस गप्प राहून सगळं सहन केलं, पण सहन करण्याला पण मर्यादा असते आणि आज तिची मर्यादा संपली होती. राकेशने जोरात तिला थप्पड मारली. झालं, इतकीच तुमची मर्दानगी? बायकोवर हात उचलला म्हणजे तुम्ही पुरुष म्हणून ओळखले जाता का? खबरदार, पुन्हा माझ्यावर हात उचलला तर मी पोलीस कंप्लेंट करेन. वसूचे हे बोलणे ऐकून आणि तिचे बदललेले रूप बघून राकेश वरमला. वसू, मला माफ कर. मी खरंच तुझ्याशी चुकीचे वागत आलो. तुला कधी समजून नाही घेतलं, पण मी तरी काय करू? लहानपणापासून माझ्या वडिलांना माझ्या आईशी असंच वागताना बघत मोठा झालो. पुरुषाने बाईला डॉमिनेट करायचे, आपला हक्क तिच्यावर गाजवायचा, यातच पुरुषार्थ आहे, हेच माझ्या मनावर माझ्या वडिलांनी नकळतपणे स्वतःच्या वागणुकीतून बिंबवले. तेच संस्कार माझ्या कोवळ्या मनावर झाले. आता मला समजते आहे की माझ्या आईने किती आणि काय सहन केले असेल. वसू, तू माझे डोळे उघडलेस आज. मीही तीच चूक करत होतो जी माझ्या वडिलांनी केली. माझ्या मुलांवर मला चांगले संस्कार करायचे आहेत. शेवटी आपण जे पेरणार तेच उद्या उगवणार आहे. मग आपल्या मुलांच्या मनात चांगल्या संस्काराचे बीज आपणच पेरायला हवे. मला माफ कर. वसू म्हणत राकेशने तिची माफी मागितली. वसू म्हणाली, तुम्हाला तुमची चूक समजली, यातच सगळं आलं. यात तुमचा दोष नाही. बालपणी जे तुम्ही पाहिले, अनुभवले, त्यावरून तुमचा स्वभाव बनत गेला. पण लवकर तुम्हाला तुमची चूक लक्षात आली, हे महत्त्वाचे आहे. मग राकेशने प्रेमाने वसूला आपल्या जवळ घेतले. वसूच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. धन्यवाद. कथा कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा.